आज आपण स्टिग्लिट्झ अहवालाच्या मदतीने एका खूप मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. प्रश्न असा आहे की अर्थव्यवस्थेचे नियम खरंच बदलता येतात का? आणि जर ते बदलले तर तिचे चित्र कसं पालटता येईल? अनेकांच्या मनात हा प्रश्न येतो नाही का, की आपण इतकी मेहनत करतो, दिवसभर राबतो, पण तरीही महिन्याच्या शेवटी हातात काय उरतं? पगार तर तिथेच आहे, पण खर्च, तो मात्र थांबायचं नावच घेत नाहीये. असं नक्की का होतंय? आणि याचं उत्तर खरं सांगायचं तर थोडं धक्कादायक आहे. नोबेल पारितोषिक विजेते जोसेफ स्टिग्लिट्झ यांचा एक महत्त्वाचा अहवाल सांगतो की ही जी परिस्थिती आहे ना, ती काही अचानक किंवा अपघाताने झालेली नाहीये. हे सगळं ठरवून घडवून आणलं गेलं आहे, काही विशिष्ट नियम आणि धोरणं वापरून. या समस्येला आपण एका हिमनगासारखं पाहू शकतो. म्हणजे बघा, आपल्याला पाण्यावर काय दिसतं, तर ते हिमनगाचं फक्त एक छोटंसं टोक. आपल्या बाबतीत ते म्हणजे स्थिर पगार, वाढणारी महागाई आणि भविष्याची सततची चिंता. पण खरी गोष्ट, खरी समस्या त्या हिमनगाच्या टोकाखाली पाण्याच्या आत दडलेली आहे. आणि तिथे आहेत ते नियम, कायदे, धोरणं आणि वेगवेगळ्या संस्थांची रचना. ह्याच गोष्टी पडद्याआडून ठरवत आहेत की अर्थव्यवस्थेचा खरा फायदा कोणाला मिळतोय आणि पैशाचा प्रवाह नेमका कोणाकडे जातोय. तर आजच्या या विश्लेषणात आपण बरोबर याच मुळापर्यंत जाणार आहोत. आपण काय काय पाहणार आहोत? 1. हे खेळाचे नियम म्हणजे नेमकं काय? 2. त्यांनी ही विषमतेची व्यवस्था कशी तयार केली? 3. हे नियम बदलले कसे गेले? आणि सगळ्यात महत्त्वाचं, एक चांगली न्याय्य आर्थिक व्यवस्था आणण्यासाठी अमेरिकेच्या नियमांची पुनर्रचना कशी करता येईल यावरही नजर टाकूया. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, खेळाचे नियम. बरं, जेव्हा नियम हा शब्द वापरला जातो तेव्हा त्याचा नेमका अर्थ काय? हे काही गुरुत्वाकर्षणासारखे नैसर्गिक नियम नाहीत. हे नियम म्हणजे माणसांनीच माणसांसाठी बनवलेले कायदे आणि धोरणं. उदाहरणार्थ, कामगारांचे कायदे, कंपन्या कशा चालतील याचे नियम, टॅक्स कसा लावला जाईल हे ठरवणारी धोरणं. या सगळ्या गोष्टी मिळून एक चौकट तयार करतात, जी ठरवते की संधी कोणाला मिळणार आणि पैसा कोणाच्या खिशात जाणार. आणि इथेच या अहवालातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो. अहवाल म्हणतो की हे नियम न्यूट्रल किंवा तटस्थ नाहीयेत, अजिबात नाहीयेत. उलट ते अशा पद्धतीने लिहिले गेले आहेत की ज्यामुळे समाजातली आर्थिक दरी म्हणजेच विषमता प्रचंड वाढली. आता ही परिस्थिती किती गंभीर आहे हे समजण्यासाठी फक्त एक आकडा पुरेसा आहे. बघा, 1965 साली एका मोठ्या कंपनीच्या सीईओचा पगार तिथल्या सामान्य कर्मचाऱ्याच्या साधारणपणे 20 पट असायचा. ठीक आहे, पण 2013 पर्यंत हाच आकडा 20 पटींवरून वाढून थेट 295 पटींवर पोचला. म्हणजे विचार करा, ही तफावत किती अफाट वाढलीय. पण प्रश्न हा आहे की असं झालं कसं? ही दरी इतकी का वाढली? तर अहवाल यामागे 2 मुख्य कारणं सांगतो. पहिलं कारण म्हणजे कंपन्यांचा फोकस बदलला. त्यांनी लांबच्या फायद्याचा विचार, म्हणजे नवी टेक्नॉलॉजी आणणं किंवा कर्मचाऱ्यांमध्ये गुंतवणूक करणं, हे सगळं बाजूला ठेवलं आणि त्यांचं सगळं लक्ष फक्त एका गोष्टीवर केंद्रित झालं: शेअर होल्डर्सना कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त नफा कसा मिळवून देता येईल. आणि दुसरं कारण आहे फायनान्शियलायझेशन. आता हा शब्द थोडा जड वाटेल, पण त्याचा अर्थ खूप सोपा आहे. याचा अर्थ, आपली जी खरी अर्थव्यवस्था आहे, जिथे वस्तू बनतात, सेवा दिल्या जातात, त्यापेक्षा शेअर बाजार, बँकिंग, इन्व्हेस्टमेंट यांचं जग खूप मोठं झालं. म्हणजे काय, तर वस्तू बनवून नफा कमवण्यापेक्षा पैशानेच पैसा बनवणं जास्त महत्त्वाचं आणि सोपं झालं. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. हे नियम काही कायमचे नव्हते. दगडावरची रेख तर अजिबातच नव्हते. ते गेल्या काही दशकांमध्ये मुद्दाम, पद्धतशीरपणे बदलले गेले. ही टाईमलाईन बघा, म्हणजे लक्षात येईल की हे सगळं टप्प्याटप्प्याने कसं झालं. 70च्या दशकात काय झालं? उद्योगांवरचं सरकारी नियंत्रण कमी करायला सुरुवात झाली. मग 80च्या दशकात श्रीमंतांवरच्या टॅक्समध्ये मोठी कपात करण्यात आली. 90च्या दशकात तर सीईओचा पगार थेट कंपनीच्या शेअरच्या किमतीशी जोडला गेला. आणि या सगळ्याचा एकत्रित परिणाम काय झाला? तर 2000च्या दशकात आलेलं ते मोठं आर्थिक संकट, ज्याचे परिणाम आपण आजही भोगतोय. आणि हे सगळे बदल ठरवून केले गेले होते. आणि म्हणूनच स्टिग्लिट्झ यांचा अहवाल फक्त समस्या सांगून थांबत नाही. तो एक पूर्णपणे नवीन आर्थिक विचार मांडतो, असा विचार जो आपल्या पारंपरिक आर्थिक समजुतींना थेट आव्हान देतो.
आतापर्यंत आपल्याला काय सांगितलं जायचं की आर्थिक विकासासाठी थोडीफार विषमता सहन करावीच लागते, तो एक प्रकारचा ट्रेड ऑफ आहे. पण हा नवीन दृष्टिकोन याच्या अगदी उलट सांगतो. तो म्हणतो की नाही, विषमता ही विकासाची किंमत नाही, तर ती विकासाच्या मार्गातला अडथळा आहे. खरी आणि टिकाऊ आर्थिक प्रगती तेव्हाच होऊ शकते जेव्हा समानता आणि विकास हातात हात घालून चालतात. बरं, मग जर दृष्टिकोन बदलायचा असेल तर नियमही बदलावे लागतील. मग ते पुन्हा कसे लिहायचे? त्यासाठी अहवालात एक 2 भागांचा कार्यक्रम सांगितलाय. त्यातला पहिला भाग आहे शिखरावर नियंत्रण ठेवणे. म्हणजे काय? तर जे सर्वात वर आहेत त्यांच्यावर थोडे लगाम घालणे, फायनान्शियल सेक्टरवर नियंत्रण आणणे, बाजारातली काही कंपन्यांची मक्तेदारी संपवणे, कंपन्यांना शॉर्ट टर्म नफ्याऐवजी लांबच्या फायद्याचा विचार करायला प्रोत्साहन देणे आणि हो, श्रीमंतांच्या भांडवली नफ्यावरचा कर वाढवून कर प्रणालीत संतुलन आणणे. आणि दुसरा तितकाच महत्वाचा भाग आहे मध्यम वर्गाला मजबूत करणे. हे कसं करायचं? तर सरकारनं पूर्ण रोजगाराला आपलं मुख्य ध्येय बनवायला हवं. कामगारांना त्यांचे हक्क मिळवून द्यायला हवेत. आणि शिक्षण, आरोग्य आणि चांगले रस्ते, वीज, पाणी यांसारख्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक करायला हवी. थोडक्यात सांगायचं तर या संपूर्ण अहवालाचं सार या एका वाक्यात आहे: विषमता ही एक निवड होती आणि ती बदलणे आपल्या हातात आहे. याचा अर्थ एकदम सरळ आहे. आजची जी आर्थिक परिस्थिती आहे ती नशिबाचा खेळ नाही, तर आपणच भूतकाळात निवडलेल्या धोरणांचा तो थेट परिणाम आहे. आणि जर ती एक निवड होती तर याचा अर्थ असा की आपण एक नवीन, वेगळी निवडही करू शकतो. मग सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न हा उरतो की जर आर्थिक परिणाम हे आपल्याच निवडीवर अवलंबून असतील तर एक समाज म्हणून आपण आता कोणत्या निवडी करायला पाहिजेत? अशा कोणत्या निवडी ज्यातून सर्वांसाठी समान संधी आणि समृद्धीचं भविष्य तयार होईल? हाच खरा विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?